नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मस्त असा हा पदार्थ दिसत आहे. ओळखा पाहू हा पदार्थ कोणता आहे ते. मस्त तूप टाकायचं आणि एकदम ताव मारायचा. मस्त संध्याकाळी स्वयंपाकाला कंटाळा आला तर हा पदार्थ नक्की करून बघा. तर आता आपण सुरुवात करूयात. तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. आता ती कुकरमध्ये घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या घातलेल्या आहेत. आणि आता याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, हळद पावडर घालायची आहे आणि आपल्याला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपलं कुकर शिजत आहे तोवर आपण पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप गव्हाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 पोहे खायचे चमचे तेल घातलेलं आहे. हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जसं पुरीला पीठ लागतं का त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम चपातीला लागतं का त्या पद्धतीने नाही, थोडंसं आपल्याला घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण जो पदार्थ बनवत आहोत, तर तुम्ही वरणफळं तर खाल्लेच असतील, पण तुम्ही ह्या पद्धतीचा हा पदार्थ नक्की करून बघा. एकदम चवीला भन्नाट असा लागतो आणि तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तरी पण ते आवडीने खातील. मोठ्यांना सुद्धा हा पदार्थ नक्कीच आवडेल. तर मी इथे 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर आता आपल्याला हे छान असं तापवून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर आपल्याला तूप आणि तेल दोन्ही पण घाला, छान लागतं ह्याच्यामध्ये. तर आता मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घातलेले आहे, तर मोहरी घातलेली आहे, तर ते छान असे तुडतुडू द्यायचे आहेत आणि नंतर पुढचा पदार्थ घालायचा आहे. तर इथे मी कढीपत्त्याची पानं आणि इथे मी लसण घेतलेलं आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या ठेचून घेतलेल्या आहेत. आपण हिरवी मिरची अगोदरच घातलेली आहे, त्यामुळे फोडणीत घालायची गरज नाही आहे. तर याला छान असं परतवून घेऊयात. रात्रीला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हा झटपट होणारा आणि एकदम पौष्टिक आणि एकदम चवीला तर एकदम भन्नाट असा हा पदार्थ तयार होतो. नक्की बनवून बघा. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट थोडं कमी प्रमाणात घाला किंवा तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट थोडंसं कमी करू शकता. आणि नंतर मी त्याच्यामध्ये हिंग पण घातलेला आहे, पाव टीस्पून. आणि छान असं त्याला परतल्यानंतर आता आपण जे वरण घोटून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता काय करायचं, याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि आपला जो पिठाचा गोळा होता का तो छान असा मी नंतर मळून घेतला आणि त्याची एक चपाती लाटून घेतलेली आहे. तर मी चपाती एकदम पातळसर अशी चपाती लाटलेली आहे. आपल्याला ही जाड चपाती लाटायची नाही. आपण नॉर्मल चपाती बनवतो का त्याच्यापेक्षाही मी थोडीशी पातळसर ही चपाती बनवून घेतली होती आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने मी छोटूसा असा हा डब्बा किंवा वाटी घ्यायची आहे आणि अशा छोट्या छोट्या त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता व्हिडिओमध्ये दाखवत आहेत त्या पद्धतीने याचे जे हे आहेत का फुलं आहेत का ते करून घ्या तुम्ही. तर बघू शकता मी दोन्ही त्याचे टोकं असे एकाला एक जोडून घेतलेले आहेत आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूचे टोकं जोडून घेतलेले आहेत मध्य त्याचा. तर बघू शकता मस्त असं याचं फुल टाईप तयार होत आहे. तर सर्व आपल्याला हे अशीच बनवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला वरणाला पण छान उकळी आलेली आहे आणि तुम्हाला जाडी दाखवली मी. एकदम पातळसर अशी त्याची चपाती लाटायची, कारण हे शिजल्यानंतर खायला पण तेवढे छान असे लागतात. तर बघू शकता मस्त मी हे फुलं जे आहेत का ते तयार करून घेते. तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी केले नसेल तर नक्की करून बघा. आता आपण जे वरण उकळलेलं आहे का त्याच्यामध्ये हे फुलं जे आहेत का ते तयार करून घेतलेले टाकून घ्यायचे आहेत. तर याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला असे थोडे थोडे करत सर्व फुलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला छान असं एक 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर आपल्याला हे झाकण लावून मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम चवीला तर एकदम अप्रतिम भन्नाट असे लागतात. आता हे शिजलेले नाही तर थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊयात छान असे. पण तुम्हाला दाखवते एकदम मोडले वगैरे काहीही नाहीत. तर आता हे आपण छान अशी शिजवून घेऊयात. तर बघू शकता एक 7 मिनिटानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एकदम छान असे हे
फुलं जे आहेत का ते शिजलेले आहेत. तुम्ही वरणफळं तर म्हणू शकता याला. आपण वरणफळं थोडं वेगळ्या पद्धतीची करतो. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. मस्त तूप टाकायचं आणि त्याच्यावर ताव मारायचा. लहाने मोठे सगळे आवडीने खातील आणि तुम्हालाही नक्की आवडेल आणि एकदम करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.